ताडकळ शिवारातील गट क्रमांक 89-90 धुरे बांधावरून जाण्यासाठी तहसीलदार यांनी शेतकऱ्यांना शिवरस्ता खुला करून दिला होता. पण राजकीय दबावतंत्र वापरून सूर्यकांत विठ्ठलराव अंबोरे यांनी परत रस्ता बंद केल्याने त्या भागातील शेतकऱ्यांनी आज दिनांक 4/6/26 पासून तहसील कार्यालयासमोर जनावरांसह आमरण उपोषण सुरू केले होते. दरम्यान जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी संजय जल्लारे, माजी सभापती अशोक बुखारे, सामाजिक कार्यकर्ते किशोर सोनवलेसह आदी कार्यकर्त्यांनी तहसीलदार माधवराव बोथीकर यांची भेट घेत उपोषणाला बसलेल्या मोहन हुनमाने, जनार्दन अंबोरे, सुनीता रामेश्वर अंबोरे, कनुबाई मोहन हुनमाने, सरूबाई बालासाहेब चव्हाण, शेख इस्माईल शेख जिलानी, त्र्यंबक अंबोरे, सुरेखा त्र्यंबक अंबोरे, अशोक गाडवे, सीमा अशोक गाडवे यांना जाण्यासाठी रस्ता नाही. सदर वाद माननीय न्यायालयात सुरू आहे. या सर्व विषयी चर्चा केली होती. अखेर तहसीलदार यांनी सर्व बाबीचा विचार करत 15 फुटाचा रस्ता तात्काळ देण्याचे मान्य करत त्यांना उपोषणापासून परावृत्त केले. यावेळी तहसीलदार माधवराव बोथीकर, नायब तहसीलदार प्रशांत हारकर, तलाठी शेख मॅडम सह आदींनी लेखीपत्र देऊन उपोषण सोडले. अशोकराव गाडवे, जिल्हा परभणी. शिवरस्ता भांडण सुरू आहे आमचं हायकोर्टामध्ये. आम्हाला पर्याय रस्ता जेव्हा पेरण्याची वेळ आलेली आहे, आता कुठून पेरण्या करायच्या, कुठून काय करायचं ते जेव्हा तेव्हा बाया बघू धमकी द्यायला, असं करतो तसं करतो पालकमंत्री जीवावर. मग आम्ही काय करायचं, कुटुंब घेऊन बसते आम्ही. आम्हाला एवढंच करायचं की आम्हाला पर्याय रस्ता द्यावा नाही पेरणीपासून दिवाळीपर्यंत. तरी जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत त्याचा रस्ता नाही दिला तर आम्ही काही उपोषण सोडणार नाही. धमक्या कोण दिली तुम्हाला? धमक्या आम्हाला सुरेश अंबोरे आम्हाला धमक्या देतोय. पुन्हा वाटामध्ये म्हणते तुम्हाला करा काय करा, तुमच्या पुन्हा अर्ज करतो मी हायकोर्टापर्यंत खेळतो आणि पुन्हा तुमच्या अर्ज नाव देतो म्हणजे. मग वागायचं कुठून आम्ही? रस्ता द्यायला गेले काय म्हणतात तहसीलदार साहेब थांबा आता नाही, पुन्हा 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 कुठं करायचं, पुन्हा केशी करतो, कोर्ट करतो, दगड घेऊन मारहाण करतो आम्हाला, पुन्हा बायाला धमक्या देतो, असं करतो तसं करतो म्हणून. मग कशाच जो मी जगायचं, मग त्याच्यामुळं आम्ही आम्हाला उपोषण धरलेलं आहे. अशोक बालासाहेब गाडवे. गाडवे साहेब, एक सांगा, आज तुम्ही जनावरांसोबत उपोषणाला बसलात, हो, काय विषय आहे एवढा मोठा? असा विषय असा आहे की शिवरस्त्याचं प्रकरण आमचं हायकोर्टापासून गेलेलं आहे आणि हायकोर्टापासून गेलेला असताना आम्हाला एक पर्याय रस्ता म्हणून आधीच पर्याय रस्ता तहसीलदार साहेबांनी दिलेला होता. तो पर्याय रस्ता सूर्यकांत विठ्ठलराव अंबोरे यांनी बंद केला. बंद केल्यानंतर त्या रस्त्यानं वापस गेलं येता का म्हणाले, शिवीगाळ करायले, तुम्ही आमच्या नादी लागू नका म्हणाले, आमच्या मागं कोणी तुम्हाला अजून माहीत नाही म्हणाले, की असं प्रकारचं चालू आहे. कोण आहे त्यांच्या मागं असं वाटते? कुणाच्या ज्याच्यावर आहे ते वारंवार म्हणतात की आमच्या मागं पालकमंत्री आहे, तुमच्या मागं कोण आहे, तुमचं कोण काय करणार आहे, आमचं कोण वाकडं करणार आहे. आणि ते नाही आता तर नाही विहीरच खंदे आहे त्या शिव्याच्या काट्याला. आणि तहसीलदार साहेबांना शिवरस्ता मापून दिलेला असताना बी त्याच्यावर दगड माती टाकून इतके डेअरिंग करणं योग्य नाही. ही माहिती तुम्ही तहसीलदार साहेबांना दिली का? दिलेली आहे तहसीलदार काय बोलले साहेबाला. त्याच्यावर? तहसीलदार साहेबाला तोंडी आम्ही वारंवार सांगितलं याच्या आधी की बाबा ते दगड माती टाकायला विहीर खांदायला आहे तिथं, तरी बी ते लक्ष द्यायला तयार नाही. आता तुमची मागणी काय? आमची मागणी हीच आहे की आमचा पर्यायी रस्ता तो जोपर्यंत कोर्टाचं प्रकरण निकाली लागत नाही तोपर्यंत पर्यायी रस्ता जो दिलेला आहे तो आम्हाला आता खुला करून द्या. नाही दिला तर काय करू? नाही दिला तो उपोषण सोडणार नाहीत आम्ही. माझं नाव त्र्यंबक किशोरराव अंबोरे. काय विषय आज तुमचा? आज मातपुरी शिवरस्त्याचा प्रकरण आहे. बरेच जण हायकोर्टात निकाल लागेपर्यंत असे साहेबांना पर्याय रस्ता आम्हाला दिला होता इसपुडाचा. ते पर्याय रस्ता बंद करून 6 महिने झाले. दरबार साहेबांना आम्ही विनंती केली, 1 तारखेला अर्ज दिला होता, साहेब नाही घेतलं तर आम्ही उपोषणाला बसू म्हणून. मग त्याला वेळ म्हणून बी काही राजकीय मोठा दबाव असल्यामुळं पालकमंत्र्याच्या जीवावर आम्हाला धमक्या देत आहेत, आम्हाला शिवीगाळ करीत आहेत. असं कुटुंब परिवार सगळे आम्ही उपोषणाला बसलो. किती लोक आहेत साधारण आम्ही बसलेले इथं 15 लोक आहेत. काय पुढची भूमिका काय? पुढली भूमिका साहेबांना पर्याय रस्ता आम्हाला दिला तो उपोषण सोडणार आहेत, नाहीत आम्ही कायम बसणार आहेत.